हो, तर आज आम्ही जात आहोत अशा आमच्या प्राचीन काळातल्या मंदिरात, जे आम्हाला दर वर्षाला जावं लागतं. तर तुम्हाला बी मंदिर बघायचं असेल तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. खूप डेंजर मंदिर आहे आमचं. बघा, गाडी वळवायचं चालू आहे आता रस्त्यावरती. तिथले पिशवी आणि लेकरं बी यायला लागलं वरती आता. तर थोडं अजून थोडं कमी आहे, लांब आहे. हे बघा अगरबत्ती वगैरे का नाही, इकडची शेती बघा कसली डेंजर आहे. हे बघा असले मोठे झाड बी आहेत, जंगल असल्या का नाही. मला इकडचं हे आमचं कुलदेवताचं मंदिर आहे गावातलं. बघा प्राचीन काळातील मंदिर आहे. तर मी आले मंदिरामध्ये, म्हणलं चला लय दिवस झाले. आमच्या इकडे दहीभात वगैरे देतात देवाला, तर दिलं नाही दहीभात यावर्षी. मी गेल्या वर्षी दिला नव्हता, म्हणलं यावर्षी दहीभात वगैरे द्यावा म्हणून देवाची जरा घंटी वगैरे वाजवली आणि बसले पूजा वगैरे करायला. आमच्या इथं पहिल्यांदा पाणी वगैरे घालतात देवावरती, मग नंतर नाही काय असेल ते करतात. चला मग बघा कसं मी आता पूजा करते. लेकरं खेळत होते दारामध्ये मस्तपैकी. आणि हे जुन्या काळातली मूर्ती आहे आमच्या इथली, जे इथं खूप मानलं जातं आहे. जे मनापासून तुम्ही म्हणताय त्या गोष्टी सगळ्या पूर्ण केल्या जातात. तसलेच लेकरं एक एक केळं उचलत होते. म्हणलं आता चला लेकरं आहेत म्हणल्यानंतर काय तो देवाला लेकरं प्यारेच असतात कुठले. ते काय करतील कधी काय करतील सांगता येत नाही. पहिल्यांदा हळद कुंकू वगैरे लावून घेतलं देवाला. मग तपस्याला बसले. आमच्या इकडे देवाला जे मागितलं जातं तेच भेटतं. देवाच्या पाया पडले. आणि हे आमच्या इथलं आमच्या सासऱ्याने लावलेलं झाड आहे, जे चिंचचं आहे. आणि इथं लय मोठे चिंच आहेत, गोड चिंच लाल करायचे असतात ना ते. इकडं बघा पावसाळ्यामध्ये इकडं अख्खी हिरवळ आहे. गेला त्यांना मागच आहे बाळा. हिरवळीमध्ये आम्ही आमच्या इथं नरसोबाचं देव आहे. नरसोबाच्या मंदिरात आम्ही गेलो. मंदिर नाही असं एकदम इथं मानलं जातं. आमचे जे सासू सासरे होते त्यांनी मानलं जातं, म्हणून आता मला पुढं ह्याला देवाला मंदिराला मानावं लागते. आणि मी हळद कुंकू वगैरे लावले आणि सगळी हिरवळ वगैरे होती. मला तर लय भ्या वाटत होती कुठं काय असेल का म्हणून, पण ठीक आहे काय नाही. दहीभात आणला होता, ते दहीभात वगैरे आता मी ठेवला. इथं बी पाया पडून घ्यावं देवाला. तर एक 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 लेकरांना बी पडायला हवं म्हणलं. लेकरं काय ऐकत नव्हते. पहिल्यांदा लेकरू पिल्या बसला पाया पडायला, त्याला हसायला येत होतं. भावा बी बसला, लेकरं ते पाया पडून घेतले. तर मी आता चालले आता दुसऱ्या मंदिरामध्ये, जिथं आमच्या आईवडिलाकडच्या घरच्यांना मानलं जातं त्यांना. तर मी विसरले होते, देवाची पूजा केली, प्रसादच आणायचं विसरले. तर मी पटमेनं जाऊन पहिल्यांदा प्रसाद आणला. म्हणलं चला, आणला नाही प्रसाद, घेतला बॅगमध्ये ठेवला आणि आमच्या दुसऱ्या मंदिराकडे चाललो आहे आता. मस्तपैकी नजारा होता सकाळी, हिरवळ हिरवळ सगळा. पावसामुळे सगळी हिरवळ झाडं झालेली होती. हे बघा बसले होते, मी पण उभारले होते, लेकरं उभारली होती. सगळे शेळ्या वगैरे हिंडत होत्या आणि लेकरं माझं एक शब्दाने ऐकत नव्हती. म्हणलं काय करायचं काय नाही, मला बी समजत नव्हतं. पटमेनं हळद कुंकू वगैरे लावला. लेकरं वरती चढत होती, त्याला चपल्या काढा म्हणलं तरी देखील ते ऐकत नव्हती. तरी त्यांच्या मनाचंच खरं करतात. आता लेकरं ते लेकरच असतात, त्यांना काय करायचं. आणि हे झाड बघा, हे झाड लिंबाचं आहे. हे 200 वर्षापूर्वीचं झाड आहे. इथं लांबून बघताय म्हणून तुम्हाला काय वाटत नाही आहे, जवळून आलं तर लय डेंजर आहे. लय म्हणजे काय सांगायला नको. रात्रीचं माणसं घाबरतात ह्या झाडापाशी यायला देखील, आसपास बी भटकत नाहीत. हे बघा आमच्या शाळेतलं मंदिर आहे. आम्ही बारक्यापणी शाळेला जात होतो, प्राथमिक शाळेला. तर तिथलं मंदिर आहे हे आमच्या शाळेमधलं. हे अंबाबाईचं मंदिर आहे. तर इथं काय आलं तर इथं गेट होतं आणि कुलूप होतं, आत काय जाऊ शकलो नाही. म्हणलं चला बाहेरूनच पाया पडावं म्हणून बाहेरूनच पाया वगैरे पडल्या, पाणी वगैरे घातलं, हळद कुंकू लावलं आणि म्हणलं लेकरांना वगैरे पाया वगैरे पडा. म्हणलं लेकरं काय ऐकत नव्हती, ते त्यांचं येत असते. मग म्हणलं हापसा मारा, जरा प्यायला पाणी घ्यावं.
हापसा मारला. लेकरू पाणी एकीकडे तर हापस्याचं बॉटल एकीकडे धरत होता. मला हापसा मारता येत नव्हता म्हणून मी थोडं हसले. म्हटलं कसं काय करत असतील. मग जोरात हापसा मारल्यानंतर पाणी यायला लागलं. मग पिल्या आमचा भरायला लागला. हे बघा हिरवळ मस्तपैकी पिंपळाची झाडं वगैरे. शाळेमधली आमची 1 नंबर शाळा होती. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आता आजचा कसा वाटला कसा नाही सांगा कमेंटमध्ये. आणि जास्तीत जास्त शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.